नमस्कार पालकहो, RTE 25% मोफत प्रवेश प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सध्या सुरू आहे. ज्या पालकांच्या पाल्यांची लॉटरी लागली होती, त्यातील बहुतांश पालकांनी पडताळणी केंद्रावर जाऊन कागदपत्रांची तपासणी केली असेल. पण कागदपत्रे जमा केली म्हणजे ॲडमिशन झाले का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमची खरी प्रक्रिया ऑनलाईन सुरू होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरबसल्या मोबाईलवर तुम्ही तुमचे ॲडमिशन नक्की झाले आहे की नाही हे कसे तपासू शकता. तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सेंटरला जाता तेव्हा तिथे तुमचे सर्व मूळ दस्तऐवज तपासले जातात. अनेक ठिकाणी पालकांना लगेच कन्फर्मेशन लेटर दिले जात आहे, तर काही केंद्रांवर गर्दीमुळे किंवा तांत्रिक कामामुळे पालकांना 21, 22 किंवा 23 तारीख दिली जात आहे. तुम्हाला दिलेली तारीख ही तुमचे प्रवेश निश्चितीचे पत्र घेण्यासाठी आहे, पण त्या पत्रावर सही शिक्का होण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून तुमच्या अर्जाची ऑनलाईन पडताळणी पूर्ण होणे गरजेचे असते. जोपर्यंत तिथून ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत तुमचे लेटर जनरेट होत नाही. आता आपण पाहूया की ऑनलाईन स्टेटस कसे चेक करायचे. सर्वात आधी RTEच्या अधिकृत पोर्टलवर जा. तिथे गेल्यावर ॲप्लिकेशन स्टेटस अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा पाल्याचा ॲप्लिकेशन नंबर टाकून गो या बटणावर क्लिक करा. असे केल्यावर तुमच्या समोर पाल्याच्या अर्जाची सविस्तर माहिती उघडेल. यामध्ये शाळेचे नाव, UID क्रमांक आणि निवडीचा प्रकार दिसेल. जर ॲडमिशन स्टेटसच्या समोर पेंडिंग असे दिसत असेल तर याचा अर्थ तुमचे कागदपत्रे अद्याप पडताळणी केंद्राकडून पूर्णपणे व्हेरीफाय व्हायची आहेत. जर तुमच्या स्टेटससमोर ॲडमिटेड असे लिहून आले असेल तर अभिनंदन, तुमच्या पाल्याचा प्रवेश 100% निश्चित झाला आहे. आता तुमचा प्रवेश कोणीही रद्द करू शकत नाही. एकदा का तुमचे स्टेटस ॲडमिटेड झाले की तुम्ही समजून जा की व्हेरिफिकेशन सेंटरने तुमचा फॉर्म स्वीकारला आहे. आता तुम्हाला मिळालेल्या तारखेला पडताळणी केंद्रावर जाऊन तुमचे ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर घेऊन यायचे आहे. हे लेटर मिळाल्यानंतर ते आणि तुमच्या कागदपत्रांचा संच घेऊन तुम्हाला ज्या शाळेत नंबर लागला आहे त्या शाळेत जायचे आहे. तिथे गेल्यावर तुमची प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. अनेक पालकांना वाटतं की फक्त केंद्रावर कागदपत्रे देऊन आलो की काम झालं, पण तसं करू नका. अधूनमधून तुमचं स्टेटस चेक करत राहा. जर खूप दिवस पेंडिंग राहत असेल तर पुन्हा एकदा पडताळणी केंद्रावर जाऊन चौकशी करा. लक्षात ठेवा, जोपर्यंत ऑनलाईन ॲडमिटेड दिसत नाही तोपर्यंत तुमची जागा सुरक्षित नाही. तुम्हाला या प्रक्रियेत काहीही अडचण येत असेल किंवा स्टेटस चेक करताना काही त्रुटी दिसत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. RTE प्रवेशाच्या अशाच नवनवीन आणि सविस्तर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू पालकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.